माझे प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभवर्तनमध्ये कुणीतरी येऊन येशू ख्रिस्ताला हा प्रश्न करत आहे की प्रभू, तारण प्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय? याचा अर्थ असा आहे की सर्वांनाच तारण प्राप्ती होणार नाही का? येशू ख्रिस्त, जर का आपण ते आजचं शुभवर्तन वाचलं तर येशू ख्रिस्त त्याला काही उत्तर देत नाही, त्याला दुसरंच काही सांगत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की आपले तारण व्हावे, आपले सर्वांनी स्वर्गराज्यामध्ये प्रवेश करावा. मला नाही वाटतं इथं कोणी असेल असं बसलेलं की मी नरकात जावं अशी कुणाची इच्छा असेल. कुणाची नाही. सर्वांना तारण हवं आहे ना की नको? हवं आहे, सर्वांनाच हवं आहे का? नाही. तर आजच्या युगामध्ये एक वाक्य चालू आहे ना, इंग्लिशमध्ये म्हणतात, आय डोंट वॉन्ट पीस, आय वॉन्ट प्रॉब्लेम्स. माझ्या जीवनामध्ये मला शांतता नको, प्रॉब्लेम्स हवे आहेत. असे पण असेल काही, माझ्या जीवनामध्ये मला तारण नको. प्रिन्सेस डायना नाव ऐकलं असेल. मरण पावल्यानंतर 30 ऑगस्ट 1998 या साली त्यांचं फर्स्ट डेथ अॅनिव्हर्सरी. तेव्हा तिथं न्यूजपेपरवर एक मोठा प्रश्न लिहिलेला होता किंवा त्या चर्चा चालू होती की वेअर इज अ सोल ऑफ प्रिन्सेस डायना. प्रिन्सेस डायनाचा आत्मा कुठं आहे? स्वर्गामध्ये की नरकामध्ये? आणि हा प्रश्न का विचारला होता? कारण दोन बाजू अशा होत्या. एक बाजू अशी सांगत होती की प्रिन्सेस डायना हिने खूप लोकांना मदत केली होती, तिने खूप चांगले जीवन जगले होते आणि तिचा आत्मा हा खरोखरच स्वर्गामध्ये गेला असेल. पण दुसरी बाजू पण अशी होती की नाही, तिचं जीवन खूप वाईट होतं, खूप दुष्टपणाने ती वागली होती आणि म्हणून तिचा आत्मा नरकात गेला असेल. आणि ह्या काळामध्येच चर्चमध्ये जेव्हा संडे स्कूल चालू होतं तेव्हा पालक येऊन आपल्या मुलांना त्या संडे स्कूलमधून घेऊन जातात. का? कारण तिथं संडे स्कूलमध्ये शिक्षक मुलांना असं शिकवत होते की प्रिन्सेस डायना हिचा आत्मा नरकामध्ये गेलेला आहे. आणि पालकांनी आपल्या मुलांना सांगितलेलं की तिचा आत्मा हा स्वर्गामध्ये गेलेला आहे. अशा दोन बाजू होत्या. आणि म्हणून मी सुरुवातीला हा प्रश्न केलेला आहे की आपल्याला सर्वांना तारण हवे आहे का? की तारण प्राप्ती व्हावी अशी आपली इच्छा आहे का? आजच्या शुभवर्तनमध्ये तोच प्रश्न विचारलेला गेलेला आहे. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे येशू ख्रिस्ताने त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. जर का आपण बायबल वाचन केलं तर बायबलमध्ये आपल्याला दिसून येईल की असे भरपूर येऊन येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारतात. जे प्रश्न योग्य असतील त्या प्रश्नांची उत्तरं येशू ख्रिस्त देत आहे. जे प्रश्न योग्य नसतील त्यांची उत्तरं प्रभू येशू ख्रिस्त देत नाही. परंतु त्या प्रश्नांद्वारे लोकांना काहीतरी शिकवतो. आणि हे आपल्याला संपूर्ण बायबलमध्ये किंवा येशू ख्रिस्ताचं जर का आपण शुभवर्तन वाचलं, ते 4 शुभवर्तन आहेत, तर त्याच्यावर आपल्यामध्ये दिसून येत आहे. आणि आज का जेव्हा त्याला प्रश्न विचारला गेलेला आहे येशू ख्रिस्ताला, त्याने उत्तर का दिलं नाही? कारण त्याला माहिती होतं की हा प्रश्न जो विचारलेला आहे तो योग्य नाही. आपण म्हणतो ना, आजच्या जगामध्ये इंग्रजीमध्ये शब्द आहे क्युरिओसिटी, कुतूहल म्हणून. काहीतरी मला हवं असं किंवा काही माहिती हवी आहे म्हणून प्रश्न विचारलेला गेलेला आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त जे बाकीचं जे उत्तर देत आहे ते कुणाचं तारण प्राप्ती होईल याच्याकडे लक्ष न देता माझे तारण होणार की नाही ह्याच्यावर लक्ष आपलं केंद्रित करत आहे. म्हणजे पर्सनल प्रश्न आपल्या प्रत्येकाला विचारत आहे की माझे तारण होणार की नाही ह्याच्यावर विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून तारण कुणाचं होईल हे विचारण्याऐवजी माझे तारण होईल का हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि योग्य आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींना, आपण आपले ख्रिस्ती जीवन जगत असताना आपण नेहमी जर का कोणी मरण पावलेले असेल त्याच्याविषयी आपण कधी चर्चा करतो की त्यांचं जीवन पाहून आपली चर्चा असते की खरोखरच ह्या व्यक्तीला तारण प्राप्ती होईल का?
तो व्यक्ती स्वर्गराज्यात प्रवेश घेणार का की नरकात जाणार? किंवा ज्याप्रमाणे आज आपण आपले जीवन जगत आहोत, आपण चर्चा करतो की हा व्यक्ती मेल्यानंतर खरोखरच स्वर्गराज्यात प्रवेश करणार आहे की नाही. प्रश्नचिन्ह आहे की नरकात जाईल. कारण आजच्या शुभवर्तमानमध्येच आपल्याला सांगितले आहे की खूप जणांची इच्छा आहे स्वर्गामध्ये प्रवेश घेण्यासाठी, परंतु सर्वांनाच प्रवेश दिला जात नाही. काहींना नरकामध्ये पाठवलं जात आहे. आणि म्हणून योग्य प्रश्न असा आहे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, की आजच्या या क्षणी माझे तारण होणार का? आणि जर का आपण मनन चिंतन केलं तर आपल्याला दिसून येईल की आपल्यामध्ये खूप असे अशक्तपणा आहेत ज्याच्याने आपल्या हातून चुका घडतात, पाप घडत असतात. आणि शेवटी आपण कुणाचा विचार करतो? दुसऱ्यांचा विचार करतो की त्यांचं जीवन कसं काय आहे, हे असे का वागतात, ते खरोखरच स्वर्गामध्ये जातील का? आणि हे प्रश्न विचारून आपण टाइमपास करत आहोत. त्यांचा आणि आपल्या आत्म्याचा काही संबंध नाही. आणि म्हणून योग्य प्रश्न म्हणजे माझा आत्मा स्वर्गराज्यात जाईल का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. माझे आज तारण होईल का? आणि जर का आपण आपल्या जीवनामध्येच जर का मनन चिंतन केलं आणि डोकावून पाहिलं तर त्याचं उत्तर आपल्याला प्रत्येकाला सापडेल. आणि तारण प्राप्तीसाठी मार्ग कुठला आहे? येशू ख्रिस्ताने आपल्या प्रत्येकाला तो मार्ग दिलेलाच आहे. बायबलमध्ये आहे तो मार्ग. येशू ख्रिस्ताची शिकवण म्हणजेच त्याने दिलेला तो मार्ग. येशू ख्रिस्ताने दिलेल्या आपल्या ज्या आज्ञा आहेत तो मार्ग, येशू ख्रिस्ताने केलेली चांगले कृत्य तो मार्ग, प्रेमाने, शांतीने, दयेने राहणे तो मार्ग. आणि जर का त्या मार्गावर आपण चालत असाल, येशू ख्रिस्ताने शिकवलेल्या शिकवणीप्रमाणे आपण आपले जीवन जगत असाल तर आपले तारण होणे हे शक्य आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण सर्वजण आपल्याला स्वतःला हा प्रश्न विचारूया की माझे तारण होणार का? माझे येथील पृथ्वीवरील जीवन समाप्त झाल्यानंतर किंवा माझ्या मृत्यूनंतर मी कुठं असणार आहे? स्वर्गामध्ये की नरकामध्ये? आणि ज्याचा विचार जर का आतापासून जर का आपण केला आणि त्याप्रमाणे आपण जीवन जगलो तर मी खात्रीने सांगू शकतो की आपला प्रवेश स्वर्गराज्यामध्ये हा निश्चित आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा सर्वांना हाच माझा प्रश्न आहे की सर्वांना आपले तारण हवे आहे का? आपल्याला स्वर्गराज्यात प्रवेश मिळवायचा आहे का? जर का हो तर आपण कशा प्रकारे जीवन जगत आहोत याच्यावर मनन चिंतन करा. आणि येशू ख्रिस्ताने आपल्याला जो मार्ग दिलेला आहे त्या मार्गाला अनुसरून आपले जीवन जगा, म्हणजे आपले तारण हे 100% खात्रीने होऊ शकते. यासाठी आपण विशेष करून प्रार्थना करूया.